चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। आज ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती आहे, आपल्या खर्डा पोलीस स्टेशनचे API प्रकाश पाटील साहेब यांची आज प्रामुख्याने उपस्थिती आहे। त्यांचा सन्मान गडाच्या वतीने या ठिकाणी होतोय, तो श्री हरिभक्तपरायण मालिंग महाराज सीताराम गडकर करतील। मी API प्रकाश पाटील, खर्डा पोलीस स्टेशन। आता आपण जवळजवळ आज 6वा दिवस असेल, आपण रोज इथं जमतात अखंड हरिनाम सप्ताहासाठी। तर पोलीस प्रशासनाच्या वतीनं काही सूचना राहतील, त्या मी महाराजांशी चर्चा केली होती आणि आपली गैरसोय होऊ नये, तसेच आपल्याला कुठलीही अडचण होऊन जास्त वेळ विनाकारण मानसिक त्रास, शारीरिक त्रास होऊ नये, यासाठी आम्ही काही सूचना दिलेल्या आहेत। परवा दिवशी इंदोरीकर महाराजांचं कीर्तन झालं, त्यावेळी आम्ही पार्किंगसाठी काही नियम केले होते। पार्किंगला कोणत्याही परिस्थितीत वर गाडी अलाउड केलेली नाही आहे आज इथे, परंतु परवाचा जो 31 तारखेचा शेवटचा दिवस असेल त्याशी पार्किंगसाठी वर कुठलीही गाडी अलाउड नाही आहे। तसेच जी जेवणाची जी महाप्रसादाची सोय आहे तिथं बंदोबस्त दिला जाईल। आणि महिलांच्यासाठी महत्त्वाची सूचना राहील, महिलांनी आपले दागिने, पर्स, मोबाईल शक्यतो पूर्णपणे सांभाळा, लक्ष ठेवा त्याच्यावर। गर्दीचा फायदा घेणारी काही, आपण जमलोय हरिनाम सप्ताहासाठी, पण काही दुसऱ्या कामासाठी सुद्धा येत असतात गर्दीचा फायदा घेण्यासाठी, तर तेवढे आपण पूर्ण काळजी घ्या। आणि लहान मुलांच्या बाबतीत थोडी काळजी घ्या, रोडला जाताना येताना जरा मुलं इकडं तिकडं पळतात, त्यावेळी मुलांच्या बी बरं संरक्षणासाठी थोडं प्रायोरिटीनं लक्ष द्या, ही एक महत्त्वाची सूचना राहील महिलांसाठी। आणि काही तात्काळ असेल संशयास्पद आढळलं, पुरुष असो किंवा महिला असो, त्यांनी तात्काळ आमचे बंदोबस्तला पोलीस हजर असतील त्यांना कळवा। कंट्रोलचा 112चा नंबर आहे, त्याला जरी कळवलं तरी चालेल, असं काही नाही की पोलीस समोरच पाहिजे। 112ला तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कॉल करू शकता, तिथं तात्काळ पोलीस मदत दिली जाईल तुम्हाला। आणि आता हे तुमचं सर्व आहे, हे सर्व एक धार्मिक कार्य आहे आणि ह्यातून समाज प्रबोधनाचं कार्य घडत असतं। म्हणजे समाज कशावर चालतो तर थोडा धर्मावर, थोडा अर्थशास्त्रावर आणि थोडा समाजशास्त्रावर चालतो। समाजशास्त्राची एक व्याख्या आहे, ती समाज चालण्याबद्दल पूर्णच अर्थशास्त्रावर समाज चालू शकत नाही किंवा पूर्ण धर्मावर बी चालू शकत नाही, सर्व गोष्टीची त्याला सांगड घालावी लागते। मग त्याप्रमाणे हे आता क्षेत्र आहे, मला येऊन जवळजवळ 1 महिना झालेला आहे। क्षेत्राबद्दल आता जास्तीत जास्त अजून माझ्याकडे बी माहिती नसेल, पण तुम्ही जास्त माझ्यापेक्षा तुम्ही इथं जास्त जाणकार आहात आणि इथली तरुण मंडळी बी त्याबद्दल जास्त जाणकार असेल। तर माझी सर्वांना सूचना राहील, एक ज्यांना सूचना समजायची त्यांनी सूचना समजावी, इशारा समजायचा त्यांनी इशारा समजायचा, सल्ला समजणाऱ्यांनी सल्ला समजायचा। इथं कुठल्याही प्रकारचं जे उडाणटप्पूपणा किंवा दुसरे काही जे गोष्टी आहेत त्या सहन केल्या जाणार नाहीत। मी कुठल्याही प्रकारे सर्व तरुणांना सुद्धा माझी महत्त्वाची सूचना राहील, आता बरीच लोक वयस्कर आहेत, त्यांचा करिअरचा विषय नाही आहे, ते शेती करतील, त्यांची आहे ती नोकरी करतील, त्यांचा आहे तो व्यवसाय करतील, परंतु तरुणांनी इथं कुठल्याही प्रकारचा छेडछाड असेल, महिलांची कुठलाही उडाणटप्पूपणा असेल, नको त्या गोष्टीवरून वाद निर्माण करणे आणि इथलं वातावरण जर दूषित करायचा प्रयत्न केला तर मी कोणतीही गय दाखवणार नाही, इथे कुठलीही तडजोड होणार नाही, जे काय असेल ते रितसर गुन्हे दाखल होतील आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, एवढा मी तुम्हा सर्वांना शब्द देतो आणि माझ्या 2 सूचना आहेत त्या संपवतो। वैकुंठवासी सिद्धसंत सद्गुरू सीताराम बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अतिभव्य अखंड हरिनाम सप्ताह, श्री चतुर्भुज विष्णुमूर्ती श्री सद्गुरू सीताराम बाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोपण सोहळा, श्री क्षेत्र सीतारामगड, खर्डा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर। सोहळा आनंदाचा, गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह, श्री क्षेत्र सीतारामगड, खर्डा, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर। आपले नम्र समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ, खर्डा। प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर।